मैदानाची चर्चा सुरू होती, पण वानखेडे मैदानावर जी माहिती मिळाली आहे की जे स्थानिक क्रिकेट स्पर्धा असतात त्याकरता ते मैदान व्यस्त असल्याने आझाद मैदानाची निवड करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून या आझाद मैदानावरची चाचपणी सुरू होती, तिथे काही तयारी सुरू असल्याची सुद्धा आपण झी24 माध्यमातून सातत्याने वृत्त दिलं होतं. त्यानंतर आता हे जे भाजपकडून जी सोशल माध्यमांवर जी माहिती देण्यात आली त्यानंतर हे स्पष्ट झालंय की आझाद मैदानावर सायंकाळी 5 वाजता 5 तारखेला महायुतीचा शपथविधी सोहळा होणार आहे. निश्चितच अमर थोडंसं थांबवतोय. भाजपचे नेते प्रसाद लाड सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. आपण पाहतोय प्रसादजी की आता महायुतीचा शपथविधीचा हा मुहूर्त ठरलेला आहे. आपली काय पहिली प्रतिक्रिया? निश्चितपणे आनंदाची बातमी आहे. संपूर्ण महाराष्ट्राने ज्या पद्धतीमध्ये महायुतीला यश संपादन करून दिलं आणि भाजपाला 132हून जास्त जागा जिंकून दिल्या, त्याबद्दल प्रथमतः तर महाराष्ट्रातल्या तमाम मतदार जनतेचं, बंधू भगिनींचं मी मनापासून आभार मानतो, मीडियाचा आभार मानतो. आणि हा 5 तारखेचा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर होईल असं प्रकारचं ट्विट आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं आहे. त्यामुळे निश्चितपणे हा सोहळा तिथेच होणार आहे. सायंकाळी 5 वाजता शपथविधी होईल आणि मला वाटतं देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, माननीय अमितभाई शहाजी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातले अनेक मोठे चेहरे या शपथविधी सोहळ्याला निश्चितपणे महाराष्ट्रात आपल्याला दिसतील. प्रसादजी, पंतप्रधान स्वतः उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे हा सोहळा भव्य दिव्य अशा पद्धतीनं त्याचं नियोजन केलं जाऊ शकतं. निश्चितपणे आपण 2014चा माननीय देवेंद्रजींचा शपथविधी सोहळा पाहिला असेल, तोही भव्य दिव्य होता आणि जनतेच्या विकासाचा हा शपथविधी आहे. महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारा हा शपथविधी आहे आणि महाराष्ट्राच्या नेतृत्वामध्ये ती ताकद माननीय मोदीजींनी दिली आहे. त्यामुळे मला वाटतं की पंतप्रधानांच्या उपस्थितीने आम्हाला एक सगळ्यांना स्फूर्ती मिळेल, महाराष्ट्राला बळ आणि शक्ती मिळेल. निश्चितच धन्यवाद, तुम्ही झी24 तासची बातचीत केली त्यासाठी. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करून या संदर्भातली ही महत्वाची माहिती दिलेली आहे. ओम देशमुख आमचे प्रतिनिधी देखील आपल्यासोबत फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत. ओम, 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता आता शपथविधी होणार असल्याचं कळतंय, काय अधिकचे अपडेट्स? श्रीकांत, अगदी बरोबर आहे. सगळ्यात आधी झी24 तासच्या प्रेक्षकांना आपण ही बातमी दिली होती की 5 डिसेंबर रोजी आझाद मैदानावरती हा शपथविधी महायुतीचा पार पडणार आहे. त्याच अनुसार प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी ट्विट करत आपल्या बातमीवरती शिक्कामोर्तब केलंय. संध्याकाळी 5 वाजता 5 डिसेंबर रोजी महायुतीचा शपथविधी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील अनेक महत्वाचे नेते, त्यासोबतच साधू संतांना देखील या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आल्याची बातमी समोर येते. हिंदू समाजातील अनेक